त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे. आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका. त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली, सगळं काढलं गेलं, पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये. मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले, पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपला अभ्यास चालू आहे. दोन उपमुख्यमंत्री, दोन हाफ आणि एक फुल दोन हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे. आता हे जे काय थोतांड आहे, केंद्राचं पथक, माझ्या माहितीप्रमाणे, आपल्याकडे माहिती असेल तर मला, मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा, की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही. केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी, म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे. एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या अकलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे. बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत. पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन, जेमतेम काही घर आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल. अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात. आता यांचे निकष काय की ज्यांचं काय घरदार वाहून गेले त्या घरात 48 तास पाणी राहिलं पाहिजे. हा कुठला